मुंबईमधील वन डे पिकनिक स्पॉट किंवा वीकेंड आउटिंगसाठी परफेक्ट जागा शोधत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण चाललोय नवी मुंबईमधील वंडर्स पार्कमध्ये। वंडर्स पार्कला कसे पोहोचायचे, एंट्री फी, राईड्स, फाउंटन शो, प्ले झोन्स, टायमिंग अशी सर्व A to Z माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। वंडर्स पार्क हे एक खूप मोठे अम्युजमेंट पार्क आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या राईड्स, फाउंटन शो, गार्डन्स, जगातील 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती, लहान मुलांसाठी प्ले झोन्स अशा अनेक गोष्टी आहेत। वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटांनुसार अनेक राईड्स या पार्कमध्ये उपलब्ध आहेत। त्यामुळे हे वंडर्स पार्क अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडणार आहे। वंडर्स पार्कला जाण्यासाठी तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिकडून नेरूळ स्टेशनला जाणारी ट्रेन पकडावी लागते। नेरूळ हे मुंबई हार्बर लाईनमधील एक स्टेशन आहे। जर तुम्ही मुंबई सेंट्रल लाईनमध्ये राहत असाल तर CSMT, कुर्ला, ठाणे यापैकी जे स्टेशन तुम्हाला सगळ्यात जवळ आहे तिथून नेरूळला जाण्यासाठी डायरेक्ट नेरूळ किंवा पनवेल लोकल ट्रेन तुम्ही पकडू शकता। मी बदलापूरला राहते, त्यामुळे ठाणे स्टेशन मला जवळ आहे, म्हणून मी ठाण्याला उतरून 9 नंबर प्लॅटफॉर्मवरून नेरूळला जाण्यासाठी ट्रेन पकडली। ठाण्यावरून तुम्हाला नेरूळला जाण्यासाठी पनवेल किंवा डायरेक्ट ठाणे टू नेरूळ ट्रेन मिळेल। सीवूड धारावी स्टेशनवरून देखील चालत तुम्ही वंडर्स पार्कला पोहोचू शकता। नेरूळ स्टेशनला उतरल्यावर 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने ईस्टला बाहेर यायचे। स्टेशन बाहेरच ऑटोवाले वंडर्स पार्कसाठी बोलवत उभे असतात। 20 रुपये पर पर्सन शेअरिंग ऑटो नेरूळ स्टेशनवरून मिळते। आता आपण वंडर्स पार्क जवळ पोहोचलो आहोत। मेन गेटच्या उजव्या बाजूलाच तिकीट काउंटर आहे। 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना फ्री एंट्री आहे। 5 ते 12 वर्षांच्या मुलांना 40 रुपये, तर 12 वर्षांवरील मुले आणि मोठ्या व्यक्तींसाठी 50 रुपये एंट्री फी आहे। तसेच 2 व्हीलरसाठी 10 रुपये, 4 व्हीलरसाठी 50 रुपये आणि शाळेच्या पिकनिक बससाठी 500 रुपये पार्किंग चार्जेस आहेत। महत्त्वाची गोष्ट सांगायची तर या ठिकाणी फक्त कॅश पेमेंट स्वीकारले जाते। ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी स्वीकारले जात नाही, त्यामुळे सोबत कॅश जरूर कॅरी करा। गेटवरच एक मोठा बॅनर लावलाय की नो आउटसाइड फूड अलाउड, त्यामुळे तुम्ही पार्कच्या आतमध्ये काही खायला घेऊन जाऊ शकत नाही, पण पार्कच्या आतमध्ये खाण्याची सोय आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच। चला तर मग आता आपण वंडर्स पार्कमध्ये एंट्री करूयात। आपण पाहू शकता खूपच मोठ्या जागेत पसरलेला विस्तीर्ण असा हा वंडर्स पार्क आहे। पार्कचा टायमिंग सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे। तसेच दर सोमवारी हे वंडर्स पार्क मेंटेनन्ससाठी बंद असते, त्यामुळे सोमवार सोडून बाकी कोणत्याही दिवशी तुम्ही वंडर्स पार्कमध्ये येऊ शकता। या ठिकाणी सर्व राईड्सची माहिती दिली आहे। टॉय ट्रेन सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी असून टॉय ट्रेनचे चार्जेस 25 रुपये पर पर्सन आहे। टॉय ट्रेन सोडून बाकी सर्व राईड्सची किंमत 50 रुपये पर पर्सन आहे आणि प्रत्येक राईडनुसार एज लिमिटेशन्सच्या वेगवेगळ्या क्रायटेरिया आहेत। ट्रेन म्हटल्यावर स्टेशन तर येणारच। चला तर मग आता आपण टॉय ट्रेनच्या स्टेशनवर जाऊयात। आपण पाहू शकता आपली ट्रेन आता येताना दिसत आहे। चला तर मग आता आपण टॉय ट्रेनमध्ये बसून आपल्या वंडर्स पार्कच्या जर्नीची सुरुवात करूयात। टॉय ट्रेनमधून फेरी मारताना संपूर्ण पार्कचा परिसर आपल्याला दिसतो, कारण ही ट्रेन संपूर्ण पार्कला गोलाकार प्रदक्षिणा घालते। टॉय ट्रेनमधून फेरी मारताना तुम्हाला माथेरानच्या मिनी ट्रेनची नक्कीच आठवण येईल। मध्यभागी एक फूड कोर्ट या पार्कमध्ये आहे। तिकडे तुम्हाला वडापाव, पावभाजी, सँडविच, साऊथ इंडियन, चायनीज डिशेस, तसेच चिप्स, बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स, पाणी अशा सर्व गोष्टी मिळतील। आणि हो, या फूड कोर्टमध्ये ऑनलाईन पेमेंट सुद्धा स्वीकारले जाते। इथे संपूर्ण वंडर्स पार्कचा मॅप लावलाय, त्यानुसार सर्व पॉइंट्स तुम्ही कव्हर करू शकता। ही जी समोर स्टेडियम सारखी जागा दिसत आहे तिकडे संध्याकाळी 7 वाजेनंतर लेझर फाउंटन शो दाखविला जातो, तो देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे।
हे वंडर्स पार्क नवी मुंबई महानगरपालिकेने बांधलेले असून सुमारे 30 एकर परिसरात पसरलेले आहे. अनेक झाडे, मोठमोठे हिरवेगार लॉन्स, तलाव अशा अनेक नैसर्गिक गोष्टी या पार्कमध्ये आहेत. त्यामुळे कडक उन्हाळ्यामध्ये देखील इथल्या हिरवळीचा थंडावा मनाला आल्हाददायक वाटतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पार्कला वंडर्स पार्क का बरं म्हणतात? याचे कारण म्हणजे या पार्कमध्ये 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड अर्थातच जगातील 7 आश्चर्यांच्या लहान लहान प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत आणि प्रत्येक आश्चर्याची माहिती देखील प्रतिकृतीच्या बाजूला लावण्यात आली आहे. इजिप्तमधील पिरॅमिड, द ग्रेट वॉल ऑफ चायना, भारतातील ताजमहाल इत्यादी सर्व 7 आश्चर्यांच्या सुंदर प्रतिकृती या ठिकाणी आहेत. ही आहे वंडर्स पार्कमधील तरुणाईला आकर्षित करणारी सर्वात पॉप्युलर राईड. स्काय स्विंगर असे या राईडचे नाव आहे आणि 16 वर्षांवरील व्यक्तींना या राईडमध्ये प्रवेश दिला जातो. एंट्री फी सर्व राईड्सची 50 रुपये आहे. खालून हळूहळू वर सरकत गोल गोल फिरत पूर्ण टॉपपर्यंत ही राईड नेली जाते. राईडमध्ये बसलेल्यांच्या कुणाच्या चेहऱ्यावर भीती जाणवत नव्हती, त्यामुळे ही राईड दिसते तेवढी डेंजरस अजिबात नसावी. हे आहे वॉर्म कोस्टर. ही राईड लहान मुलांसाठी बनवण्यात आली आहे, त्यामुळे 4 ते 12 वर्षांच्या मुलांनाच या राईडमध्ये एंट्री दिली जाते. लहान मुले ही राईड खूपच एन्जॉय करत होती. ही आहे रॉकिंग डिस्क. ही राईड सुद्धा तरुण मंडळींमध्ये पॉप्युलर आहे. रॉकिंग डिस्कमध्ये देखील 16 वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश दिला जातो. हे आहे स्काय कॉप्टर. ही राईड लहान मुलांना खूपच आवडते. 3 ते 12 वर्षांच्या मुलांना या राईडमध्ये एंट्री दिली जाते. हे स्काय कॉप्टर स्काय स्विंगरसारखेच हळूहळू फिरत वर जाते आणि पुन्हा खाली येते. आकाशात सूर्यास्ताच्या रंगीत छटा पसरत चालल्या होत्या. त्यामध्ये आकाशाला गवसणी घालणाऱ्या स्काय स्विंगरचे सौंदर्य खुलून आले होते. सनसेटच्या टाईमला स्काय स्विंगरमध्ये बसून हा नवी मुंबईतील सुंदर सनसेट तुम्ही एन्जॉय करू शकता. वंडर्स पार्कमध्ये जागोजागी अनेक प्रतीक्षालये आहेत. त्यामध्ये निवांत बसून तुम्ही आराम करू शकता. जागोजागी अनेक वॉशरूम्स, टॉयलेट्स या पार्कमध्ये आहेत. पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय या पार्कमध्ये आहे. ही आहे बंपर कार राईड. काचेच्या बंद खोलीमध्ये ही राईड चालवली जाते. मी काचेच्या बाहेरच्या बाजूने शूट केले आहे. या राईडमध्ये 12 वर्षांवरील व्यक्तींना प्रवेश दिला जातो. लहान मुलांसाठी अनेक प्ले झोन्स या पार्कमध्ये आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वयोगटांतील मुलांसाठी वेगवेगळे पाळणे या ठिकाणी आहेत. त्यामुळे लहान मुलांना खूपच मज्जा या प्ले झोन्समध्ये येते. या पार्कमध्ये एक सुंदरसे तलाव आहे. नारळाची अनेक झाडे या तलावाकाठी आहेत. व्हिडिओ आता आणखीन इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता थोड्याच वेळात 7 वाजतील आणि लेझर फाउंटन शो सुरू होईल. आता आपण फाउंटन शो बघण्यासाठी येऊन बसलोय आणि समोर हा जो सर्कल दिसतोय तिकडे फाउंटन शो सुरू होईल. प्रथम गणपती बाप्पाच्या आरतीने फाउंटनवर लेझर लाइटिंग टाकत या शोची सुंदर सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडक्यात इतिहास या फाउंटन शोद्वारे दाखविला जातो. यहाँ पर कई राजाओं ने राज किया, जिसमें से विक्रमादित्य, चंद्रगुप्त मौर्य, अशोक मौर्य, पोरस, पृथ्वीराज चौहान, हेमचंद्र विक्रमादित्य, महाराणा प्रताप और छत्रपति शिवाजी महाराज, जो कि अपनी वीरता के लिए जाने जाते हैं. जबकि मुगलों में बाबर, हुमायूं, अकबर, शाहजहां और औरंगजेब, जो मुगलिया सल्तनत के कट्टर सुल्तान थे. आज से करीब 400 साल पहले, जब उत्तर में मुगलिया सल्तनत, दक्षिण में पोर्तुगल और आदिल शाही की हुकूमत थी, तब एक भी हिंदू स्वतंत्र राज्य नहीं बचा था. आदिल शाही और मुगलों की क्रूरता हद से बढ़ गई थी. तभी महाराष्ट्र की धरती पर शाहजी और जीजाबाई के वीर पुत्र ने जन्म लिया. जब स्वराज का स्वप्न लिए उसने सबको साथ लिया, तब 16 साल के वीर शिवा ने तोरणा किला जीत लिया.
दररोज संध्याकाळी 7 वाजता, 8:15 वाजता आणि 8:45 वाजता असे 20-20 मिनिटांचे 3 फाउंटन शो दाखविले जातात. आणि विशेष म्हणजे फाउंटन शो बघण्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश दिला जातो. फाउंटन शो बघून पार्कमध्ये रात्रीचे सौंदर्य पाहून मी रिटर्न जायला निघाले. नेरूळच्या या वंडर्स पार्क प्रमाणेच ठाण्यामधील नमो ग्रँड सेंट्रल पार्कचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलाय. तो व्हिडिओ देखील जरूर बघा. पार्कच्या बाहेरच स्टेशनला जाण्यासाठी शेअर ऑटो मिळतात. वंडर्स पार्कचा संपूर्ण पत्ता आणि इतर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती देखील जरूर चेक करा. आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.